नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्या इकडे पुण्यातूनच पाहुणे आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार सर. काय आपलं नाव? बालाजी रणजित कुंभारकर. बर, आणि कुठे राहता सर सध्या तुम्ही? मी तर पुण्यातच राहतो. ओके, आणि मूळ गाव कुठलं? नांदेड. नांदेड. आणि आता सध्या काय करता तुम्ही? कंपनीचा ऑपरेटर जॉबला आहे. बर, काय काय कसे कसे अनुभव घडले आणि पहिला अनुभव काय होता आणि त्याची सुरुवात कशी झाली? त्याची सुरुवात आमच्या आईवर झाली होती. कॅन्टीनला कामाला होती आई. कॅन्टीनला कामाला होती. कंपनीच्या कॅन्टीनला? हा. मग स्वयंपाक बिपाक करायचे होते. करायचे संध्याकाळी 6-6:30ला सुट्टी व्हायची. आईला यायचे. ते तेलाचे अंग घेऊन यायचे. तेलाचे अंग म्हणजे? तेलकट अच्छा, म्हणजे किचन मध्ये काम वगैरे करून. मग थोडं थोडं करून आईची तब्येत खराब झाली लागली. खोकला, सर्दी, ताप. मग रात्रच्या खोकला लागून झोप यायची नाही आईला. तसंच कामाला जायची आई. 2-3 महिने असंच लोटले. दवाखान्यात जायचं, घरला यायचं, कंपनीत कामाला जायचं. मग आईची काही एवढी तब्येत खराब झाली, म्हणलं आता इथं काही दवाखान्यात आपली काही परिस्थिती नाही बाबा की दवाखान्यात दाखवा म्हणून. आईला वाट लावलं गावाकडे वाट लावलं. 2 महिने झालं. म्हणजे पाठवून दिलं गावाला? हा, 2 महिने झालं की मग भावाचा व्हिडिओ कॉल आला. तेव्हा भावाकडे मोबाईल पण नव्हता, छोटा मोबाईल. मग भावानं दुसऱ्याच्या मोबाईलवर फोन केला. म्हणलं आईची तब्येत लई खराब झाली. म्हणलं व्हिडिओ कॉल केला, आईला बोलला. आईचं माझ्यावर लक्षच नाही. म्हणजे पोरगा आहे म्हणून ओळखतच नाही आई मला. म्हणजे विसरून गेली तुम्हाला? म्हणलं मला 2च आहे म्हणलं, ते तिसरं नाहीच माझं. एवढी तब्येत खराब झाली. म्हणलं भाऊ, म्हणलं ये गावाकडं. मग ज्यावेळेस इकडे होती पुण्यामध्ये त्यावेळेस फक्त खोकलाच यायचं, त्याच्या व्यतिरिक्त अजून काय यायचं? ताप, खोकला, सर्दी, डोकं दुखायचं रात्रच्या. दिवसा काही वाटत नाही. मग तुम्ही डॉक्टरकडे वगैरे नव्हतं दाखवले? दाखले होते दवाखान्यात. तसं गोळ्या बिळ्या चालू होते. खोकला, सर्दी, ताप हे रात्रच्या चालू व्हायचं. दिवसा असं काय वाटायचं नाही, कामाच्या ह्याच्यामध्ये चलत राहायचं. मग ज्यावेळेस डॉक्टर दाखवलं त्यावेळेस डॉक्टर काय म्हणाले? काय नाही, असं ताप नॉर्मल आहे म्हणला, पाण्या पावसाचे दिवस आहे म्हणला. पण समजा 1 आठवडा किंवा 4-5 दिवसाच्या पेक्षा जास्त दिवस असेल तर ते काहीतरी म्हणजे सिरियस म्हणून पण समजलं जातं ना त्या गोष्टी. पण तो डॉक्टर असं नॉर्मलच आहे म्हणायचं, दुसरं काहीच म्हणायचं नाही त्यांना. काही नाही म्हणला, घेऊन जा. गावाकडे गेली, राहिली तिथं भावाकडे. आता म्हणलं काही खरं नाही म्हणलं, आता भाऊ म्हणलं ये गावाकडं. म्हणलं थांब 8 दिवस, सुट्टी देत नाही कंपनीला. असं एमर्जन्सीला 8 दिवस झाले. गावाकडे गेलं, तिथं राहिले 15 दिवस. असंच गेले 15 दिवस. त्यावेळेस आईची तब्येत कशी होती तुम्ही तिकडे गेल्यावर? मग असं जे जमिनीवर असं लोक राहतात ना, आता मरून गेल्यासारखं, जेवण नाही, काय नाही, तब्येत बारीक वगैरे. हातपाय 70 किलोची बाई 40 किलो झाली. बापरे. 40 किलो 2-3 महिन्यात? 2-3 महिन्यात. म्हणलं गावाकडे वाट लावून दिलं. राहिली गावाकडं 15 दिवस, चांगलं वाटलं. पुन्हा आणि झाली तशीच. आणि एकच म्हणायची ती की मला कोणतरी बाहेर बोलायचं. काय म्हणतात? बाहेर बोलवते कोणतरी, बाहेर बोलवते. आणि एकच म्हणायची, ते माणूस दिसायचा तिला. मला म्हणली, मग तो कामाच्या ह्याच्यामध्ये मी बी कामाला जायचा, बायको बी कामाला जायची, आई बी जायची, सगळे कामाला जायचो आम्ही. त्याच्यामध्ये आमचं लक्षच गेलं नाही. मग झालं, गावाकडे वाट लावली आईला. गावाकडे गेले, आमच्या प्रॉपर गावाला गेले. मग तिथं मग जाणते बिनते बघले, पण तो जाणताला ती काही निघलत नाही बाहेर. बाई जर माणसाला पकडली तर लवकर सोडत नाही, आणि माणसाला जर बाई पकडली तर सोडत नाही. असं ते जाणता तुम्ही किती बोलवा भारीचा, सोडत नाही. मग लास्टला घराच्या साईडला जे माणसं राहत होते ते चांगले गोंधळ घालून घ्या तुम्ही माणसं बोलून. ते माणसं बोलून घेतले गावाकडून. त्याच्याकडे होते ते भाऊली बिवली, ते देवाचं सगळं सामुग्री, ते लिंबू वगैरे होते. फक्त आपले पैसे द्यायचे होते त्याला. लिंबू वगैरे सगळं. लिंबू ते 150 ते 200 लिंबू आणले होते. एवढे लिंबू कापायचे होते अंगावर. मग ते आराधे आले असं घरात यायला आणि आईकडे चिरकायला चालू.
ओरडायचे म्हणजे हा जोरदार. ओरडायची ओरडायची असं हे करायची, तर आळस द्यायची, बाहेर जा म्हणायची ह्याला. घरात आला रात्रीच्या, तिला एवढा त्रास व्हायचा ना तेव्हा, ते आलं ना लय त्रास झाला तिला. मग गोंधळ घातला तिथं, घरला लिंब कापले, पाठीहून असं डोक्याहून सगळीकडून लिंब कापतात ते. कापले, जाग्यावरून झाली शांत, झोपी गेली. ते गोंधळ झाला, झोपी गेली. मग ते समोरचा व्यक्ती आला होता ना, ते गोंधळ घालणारा, ते माणूस त्याच्या अंगात आलं. ते सांगला ते माणूस हे असं असं, कुठला माणूस? ते तसं हे पुण्यामधला. आणि ते असं जाणार नाही, ते त्याने घेऊनच जाणार सोबत. म्हणजे मारून टाकणार. हा, घेऊनच जाणार, ते संपूर्ण टाकतो म्हणला होता त्याने. त्यानं म्हणला मला जायची वाटच कळणार आता वापस, कसं जाऊ मी. कोण म्हणायचं ते? ते माणूस म्हणायचा. अच्छा, ज्या अंगामध्ये आलत ते. हा, जे मेलता ना त्याच्या अंगात आलं तिकडं, ते माणूस म्हणायचा मला इथून जायची वाटच कळणार, कसं जायचं मी, याला घेऊन जाणार. नाही म्हणला ते आराधी, म्हणला तुझ्या आणि ह्याच्या बीच मध्ये मी हा म्हणलं, तुला जायचे की जायचं नाही एक सांग. नाही म्हणला या घेऊनच जाणार. बरं म्हणलं तू घेऊन जा म्हणला, कसं घेऊन जातो बघतो म्हणलं मी. त्यांनी लिंब बिंब कापले, पेटी दिली होती गळ्यात घालायला, ते टाकली. आई अशी शांत झोपी गेली. झोपली, मग काय वाटलं नाही, असं 2-4 दिवस मस्त रिलॅक्स वाटलं. 5व्या दिवशी अनेक हे झालं, तिला दिसायचा माणूस बाहेर, घराच्या बाहेर आला. म्हणलं जाणार हो मी, म्हणला चाललो म्हणला मी, आता काही येणार नाही म्हणला आता वापस. कोणाला म्हणलं ते? आईला. अच्छा. आईला असं दिसायचा घराच्या बाहेर. 4-5 दिवस झाले दिसला. मग गेला तो, तोपर्यंत काही वापस आला नाही. आणि हा प्रकार किती दिवस चालू होता तुमच्या गावाकडे? 3 महिने चालला बघा गावाकडे. मग त्याच्यामध्ये आईला काय काय त्रास व्हायचे? आईला सर्दी, खोकला, ताप, जेवायचे नाही, काय नाही, पाणी असं, उठायचे नाही बसून, कोणीतरी उचलायचं, असं उचलून घराच्या बाहेर बसवायचं, उन्हाला थोडं 5-10 मिनिटं बसवायचं, पुन्हा आणि तसंच झोपी राहायची. बर. आणि त्रास कसा कसा कमी होत गेला? सांगायचं म्हणलं तर त्या माणसाने सांगितलं की मी चाललोय म्हणून, बरोबर, त्याच्यानंतर त्रास कसा कसा कमी झाला? मग थोडं 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 ते नॉर्मल होत गेली. जे बाहेर, घराच्या बाहेरच असं पाऊल ठेवायला तिला हे नव्हते. मग थोडं थोडं बाहेर यायला, माणसामध्ये बसायला चालू केली. मग जेवण वगैरे चालू केलं. मग आता तब्येत वगैरे आहे का व्यवस्थित? बर. ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा कुठला अनुभव आहे? बहिणी बरं झालेला होता. बहिणी बरं असं झालं, आम्ही मावस भाऊ, मी आणि माझी बहीण घरात. आता आई पप्पा कामाला जायचे. मुरकुल आणून खाल्लो होतो आम्ही. काय? मुरकुल, बॉबी वगैरे. हा, ते तळून खायचे असतात ते. हा. मग खाल्ले दुपारी 2-2:30 वाजले होते. 2-2:30 वाजता ते काय वाटलं नाही, खाताना काय वाटलं नाही. नंतर रात्री आला तिला ताप बी आला, असा पट्ट्या बिट्ट्या लावा, किती बी लावा, काय कमीच होत नाही. मग सकाळी दवाखान्यात गेला. 8 दिवस दवाखान्यात ऍडमिट. 8 दिवस दवाखान्यात ऍडमिट झालं. म्हणला तब्येत चांगली वाटली नकर. आणि घरला आणलं की आणि चालू तसंच, ताप यायची, सर्दी, खोकला, ताप. मग आता घरातल्या घरात काय ते आई बघते आमचं, पण ते काही इफेक्ट होईना त्याचं. ते बाहेरच्या माणसालाच बोलून काढावं लागतं. बाहेरचा माणूस बोलीला त्याला काही निघणार ते बाहेर. ते बाईला माणूस पकडला की लवकर सोडत नाही. तुम्ही जाणता आणा, काही बी आणा, त्याला तिला पिळूनच टाकणार. ते म्हणलं तर अर्ध खाऊन टाकणार आतमधूनच. ते उठा येणार, बसा येणार, काहीच नाही, कुठंच जाता येणार. ताप आली असं म्हणून दवाखान्यात घेऊन गेलं. 8 दिवस झाले घरला आणायचं, पुन्हा 8 दिवस झाले घेऊन जायचं दवाखान्यात, घरला आणायचं. हेच चालू आहे आमचं महिनाभर. मग एक माणूस म्हणला तुम्ही घेऊन जा, म्हणला जाणताय असं असं माझ्याकडे. त्याने पेटी टाकणार होता. पेटी टाकणार होता म्हणजे? पेटी ताबूत राहते ना हा, गळ्यामध्ये, तावीज. हा, गळ्यात तावीज घालतात ते.
मग त्याच्यापाशी घेऊन गेला. ते 8 दिवस माणूसच भेटला नाही आम्हाला. 8 दिवस त्याला माणसं इकडं तिकडं इकडे घेऊन जा. 8 दिवस अशी तब्येत खराब झाली. संडास उलट्या ते लगेच सगळं अंगातच व्हायचं. उठायला बी यायचं नाही आणि बसायला बी यायचं नाही. मग ते घेऊन गेले त्याच्याकडे. ते भेटला, मग त्याला घेऊन आलं घरलाच. घरला घेऊन आल्यानं त्याने आणलं होता एक घागर. त्यानं घागरीमध्ये त्याचा धरणार, तो धरून त्याला घागरीमध्ये बोलून घेणार त्या माणसाला. ते आला, माणूस घागर अशी अशी हलते, लई जोरात हलणार घागर. एका माणसाला ते आवडणार नाही. तेच माणूस कसं धरते काय माहित, त्यालाच माहित. मग आला, त्यानं काढला. आमच्या घराच्या साईडला बिमार होऊन माणूस मेला होता. ते निघाला बाहेर. त्यानं म्हणला मी जाणार नाही म्हणला, असा लई इथंच राहतो म्हणला मी, आणि बाहेर आले की अनेक धरतो म्हणला असं. मग त्याचा अंता म्हणला याला पेटी टाकून म्हणला चांगली. मग पेटी त्यानं घरलाच तयार केला. त्याला काय होतं काय माहिती, झाडपाला असतं त्याच्याकडे. झाडपाला आणि ते लिहून टाकतं ते मध्ये, ते काळा दोरा, त्याच्यावर गाठी बिटी मारणार त्यानं आणि बांधणार. तेव्हापासून मग बांधला ना, तब्येत चांगली झाली. दवाखान्यात ऍडमिट होते, पण तो काय नव्हतं दवाखान्यातलं. सलाईन ते चालू होते. जेवण नव्हतं ना, जेवण नव्हतं म्हणून सलाईनवर चालत होतं, काय वाटत नव्हतं. मग 8 दिवस झाले, चांगली झाली, घरला आणलं. तेव्हापासून तेव्हा माणूस काही आला नाही, काहीच नाही. आणि किती दिवस चालू होतं? एक 1.5 महिना. अच्छा. 1.5 महिना चालू होतं. आणि तिथं जो त्या माणसाच्या घरात राहतो, ते वर्षामध्ये मरून जातो. बापरे, 1 वर्षाच्या आत? हा, 1 वर्षाच्या आत. तुम्ही जायच्या आधी तिथे किती माणसं मेली होती तशी? त्यांना पहिला, त्याच्यानंतर 2 मेली. बापरे. तसाच आजार पडून गेला आणि एक फाशी घेऊन मेला तिथं. अच्छा. घराच्या साईडला 30 लोक ती दिसायची. मग त्याच्यावर तुम्ही दुसरीकडे कुठे काही विचारलं नाही का, की त्या लोकांना म्हणजे कुठलं सोल्युशन द्यायचं असेल किंवा त्या लोकांना जर मुक्ती द्यायची असेल, त्याची तुम्ही कुठे चौकशी नाही केली? कारण की तुमच्या नंतर जर तिकडे कोण गेलं त्यांना पण दिसणार ते. हा, दिसणार, परंतु ते घराच्या साईडला राहतात, आपलेच सोयरे बिरे त्याचं चालतंय. पण आपण काही नाही बोलू शकत ना. बरोबर. आता त्याला बोलू बी शकत नाही, बाबा तुमचं असं असं दिसतंय आम्हाला. ते मग आपल्याच ह्याच्यावर येणार, म्हणून काय नाही बोलायचं तिथं, जाऊ दे म्हणायचं. आणि तोच माणूस आमच्या भावाला दिसायचा. अच्छा. उशीर असं म्हणलं तर कसं, भाऊ होता कामाला कपड्याच्या दुकानावर. दिवसभर काम करायचा. जे कपडे बिपडे पडतात, आता जे लोक येऊन बघले, हे नको ते नको, मग रात्रीच्या 2, 2:30 वाजायचे त्याला घरला यायचे. ते घड्या बिड्या करून, रात्री, एवढ्या रात्री? हा, घडी बिडी करून ते व्यवस्थित लावून. 3 दिवस त्याला उशीरच झाला असाच. आई नव्हती, आई कामाला गेली होती. चौथ्या दिवशी आई आली कामावर, आणि हे माझा भाऊ ना तिथं 3च्या दरम्यान बोलत बसला होता. ते अँटिटी म्हणून त्याला आपण, तो बोलत बसला. मग आई आली घरला, भाऊ आला तर आई विचारली, एवढा का उशीर झाला तुला याला? आता आम्ही तर झोपी जाणार, आमचं तर काय लक्ष नाही, ते केव्हा येणार केव्हा जाणार काहीच नाही. मग आई आली होती त्या दिवशी. आई म्हणली, एवढा का उशीर झाला तुला घरला यायला? 2:30-3 वाजले. म्हणलं ते 4 दिवस झालं, म्हणलं पूजाताई तिथं बसूनच आहे, मला ते मला बोलत बसते म्हणला तिथं रोज 4 दिवस. आता आम्हाला तर काही माहित नाही, आम्ही छोटे ते काय राहते काय नाही ते माहित नाही. म्हणला ताई बोलत बसली म्हणला असं. मग आई म्हणली, काय पागल बिगल झालास का म्हणली, 2-3 महिने झाले ते पोरगी मेली. बापरे. आणि ते जे पोरगी मेली होती, ते माझा मित्र, माझ्या भावाचा मित्र आणि माझा भाऊ, त्या पोरीला घेऊन दवाखान्यात जाणार, इकडे जाणार तिकडे पण जाणार. ती कशी मेली होती, काय झालं त्याच्याबरोबर? त्याला काय झालं होतं, सासरवाडीचे लोक होते ना, तिला जाच करत होते. आणि तिला पेट्रोल टाकून जाळ लावून टाकलं तिला. बापरे. तिने मारून मेली टाकली नाही तेव्हा,
जळाली होती तेव्हा मेली नव्हती, 90% जळाली तिथं. मग दवाखान्यात गेल्या. ते आता त्याच्या घराला तर माणूस नव्हतं, त्या लेडीजच्या भाऊच घेऊन गेला त्याला दवाखान्यात. आणि ते भावाला दिसणार, आमच्या घरातलं कोणालाच नाही दिसणार. मग त्या मांडीवर घेऊन गेला दवाखान्यात. म्हणजे तिने म्हणजे तुमच्या भावाने त्याची सेवा केली होती. हा, 4 दिवसामध्ये तिने मग ज्यावेळेस एकदा ठीक आहे, माणसाला एक 5-6 सेकंदासाठी दिसलं कोण किंवा भेटलं बोललं तर ठीक आहे, लक्षात येत नाही. पण जर तुमच्या भावाला माहित होतं आणि ती 2-3 दिवस तुमच्या भावाशी बोलतो, मग त्यावेळेस त्याच्या लक्षात नाही आलं की ही बाई नाही. मेलेली म्हणून? लक्षात आलं नाही त्याला. मस्त त्यानं 4 दिवस बोलत बसला तिथंच. 4 दिवस उशिरा यायचा. असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे किंवा त्याने लक्षातच डिस्कशन पण नाही. नाही केलं कोणाबरोबर की मला जी नाही. आली बोलली ती? आता आम्ही झोपल्या 2:30-3 वाजता कोण उठणार? हम्म. मग सकाळी आले, आईला सांगितलं त्यानं की असं असं झाले माझ्याबरोबर. ते आई म्हणली काय पागल बिगल झालास का म्हणली, ते पोरगी मरून 2-3 महिने झाले म्हणली. आणि ते काय बोलायची पोरगी त्यांच्याबरोबर? असंच दादा काय एवढा उशीर काय नाही, असंच बाहेरची गोष्टी त्याचे भाऊ सांगला नंतर आम्हाला हा. की असं असं झालं होतं. मग त्यानं त्या दिवशीपासून 8 दिवस बिमार. बापरे, झटकाच लागला म्हणजे. हा, ताप ते आली, तापून अशी आली त्याला उठायची आहे ना बसायला येईना. आणि त्या तिथून जाया बी ना त्याला. आता त्यानं जाणार बी नाही त्या गलीतून, असं झालं त्याचं. आईनं मग आमची मावशी पण बघते असंच की बघ ह्याला काय झाले का. नाही म्हणली काय बी नाही ना, फक्त भिलाय म्हणली. घाबरलाय. आणि घाबरायचं एकच कारण, घाबरल्या की तुमच्या अंगात येणार ते. बरोबर. एकच कारण, असं त्याला काही नाही, बोललं बिललं तर काहीच नाही. आपण दचकला की ते, आणि ते एंटिटी काय करते, फक्त दचकवायचेच काम करते. घाबरते. हा, घाबरलं की अंगात येणार त्याच्या. म्हणजे आपण घाबरले की त्यांची ती शक्ती बनते. हा, ते एकच काम करणार ती. मग ताप बीप आली, आई तर काय म्हणली ना असं, म्हणली काय बी नाही म्हणली, काही धरलं बिरलं नाही म्हणली ना, फक्त भिलाय. मग त्याला त्याच जांताकडे घेऊन गेले डबल. मग त्यानं पेटी टाकला, पेटी बी टाकला, ते काय पेटीचं काम करणार. मग त्यानं रस्ताच चेंज केला तिथला, दुसरी कोणी यायला चालू केला. असं 2-2:30 वाजायचा. आता 2 महिने सीझन चालूच असतं ते कपड्याचं. मग ते घराच्या समोर आलं एका, ते जे पहिले झालं होतं ना ताई बरं, त्या घराच्या समोर आलं की दार वाजायचं त्याचं. घुंगराचा आवाज यायचा, दार वाजायचा. घरला येऊन आईला सांगला की आई म्हणायची तिकडून आता दुसऱ्या गल्लीतून येतो. आणि अमावस्या पौर्णिमेच्या दिवसाला की नाही, दुसरीकडून आला तरी त्याला दिसायचं एंटिटी दिसायची. असं हापसा आहे आमच्या घरापाशी, हापशापाशी आला ना त्या हापसा ऑटोमॅटिक खालीवर व्हायचं. पाणी यायचं नाही, काहीच नाही, पण हालायचा. वारा वगैरे काय? काहीच नाही. आता गल्ली बोळ बारीक बारीक असतात, वारे बिऱ्याचं काय नाही. आता कोणी काय म्हणते ते व्हॅक्युम तयार होते, पण तो व्हॅक्युम ना, ते हँडपंप असते ना, ते तेवढं हे होत नाही, जड असतो ना तो लोखंडाचा. मग त्यानं गावच सोडून टाकलं तिथून. ते असं दिसायला ना. आता गल्ली बारीक बारीक, एक 6 फुटाचा रस्ता, गल्ली ना 6 फुटाच्या, गाडी बी जायना तिथून. असं वारं बिर काहीच नाही तिथे येणार. मला गावच सोडून टाकला, दुसऱ्याच गावाला राहायला चालू केला. बर, तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते बालाजी सरांचे अनुभव, आणि अनुभव खूप भयानक होते. एवढंच की त्यांनी एकदम सविस्तर सांगितलं नाही, त्यांना जसा प्रकार आठवला त्यांनी तशा प्रकारे सांगितला. आणि आपण हा आपले कुठलेच व्हिडिओ स्क्रिप्टेड नसतात, त्यामुळे त्यांना जसं जमलं त्यांनी तशा प्रकारे सांगितलं. आणि आपल्या चॅनलवर महाराष्ट्रामधून सगळ्या जिल्ह्यातून लोक अनुभव सांगायला येतात, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची लँग्वेज वेगळी असते. तर तशी त्यांची नगरची लँग्वेज आहे, त्यामुळे तुम्ही लँग्वेज पण सांभाळून घ्या, आपलीच लँग्वेज आहे. तर खूप काही लोक लँग्वेजवरनं पण लँग्वेज शेमिंग वगैरे करतात, असं करू नका. कारण की आपला चॅनल हा सर्वसामान्य लोकांसाठी आहे, विदाउट स्क्रिप्टेड आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना जसं जमतं तशी लोक सांगतात, आणि आपण तसंच ॲज इट इज अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर ह्यांच्यासारखं जर तुम्हालाही आपल्या चॅनलवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, ती भरा आणि आम्हाला तुम्ही कनेक्ट होऊ शकता. आणि जर लगेच यायचं असेल, 1-2 दिवसामध्ये जर लगेच पॉडकास्टवर यायचं असेल तर इंस्टाग्रामची पण लिंक दिलेली आहे, इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही DM करू शकता. तर चला, आता आज आपण इकडंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.